नमस्कार. आज लातूरमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी पार पडत आहे. आपल्या लातूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी खूप मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जी आहे ती बैठक पार पडत आहे. आणि या बैठकीमध्ये प्रत्येक पक्षातले खूप सारे असे काही नेते आलेले आहेत ज्यांनी की आपापलं मत त्या ठिकाणी मांडलेले आहेत. तर त्यामध्येच आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट धम्मदीप बलांडे सर. आपण सरांना विचारणार आहोत की सर, हे जे ब ड जे शासनाने आपल्या महाराष्ट्रामध्ये जे केलेलं आहे याचे जे काही महाराष्ट्रभर प्रतिसाद उमटत आहेत, तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? सर नमस्कार. नमस्कार. सर, जे काही या पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये याचा विरोध, काही ठिकाणी विरोध दर्शवला जात आहे, काही ठिकाणी त्याला हे लोकही सपोर्ट करत आहेत. सर, याबद्दल आपलं बहुमूल्य मत काय असेल? खरं तर हे अबकड हे संविधानिक नाहीच. काही राज्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला. शासकीय काही वैयक्तिक समित्या निर्माण करण्यात आल्या आणि त्या समित्याच्या अहवालाच्या आधारे असे काही करण्याचे प्रयत्न झाले. पण कर्नाटकमध्ये सध्या हायकोर्टाने त्याला ही स्थगिती दिलेली आहे आणि हे असंविधानिक आहे. अबकड हे होऊ शकत नाही, कारण आरक्षण हे एका जातीला नसतं तर एका प्रवर्गाला असतं. आणि संविधानिकरित्या आज जरी 7 जजेसच्या सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी असं सुचवलं आहे की अबकड आपण करू शकता, आणि ते करत असताना काही नियम, काही अटी त्याची अंमलबजावणी केली जावी असं न्यायालयाचं मत आहे. पण 7 जजेसची सुप्रीम कोर्टाची बेंच म्हणजे शेवट नाही, तर त्याच्यानंतर 11 जजेसची बेंच असते. त्याच्यानंतर ही काही कायदेशीर प्रक्रिया आहेत. पण हे अबकड उपवर्गीकरण आरक्षणातलं हे संपूर्णरित्या असंविधानिक आहे आणि ते टिकणारं नाही. फक्त हे एक राजकीय षडयंत्र आहे. SC-मधील मूळ ज्या 2 जाती आहेत 59मधल्या, त्या मूळ 2 जातीमध्ये फूट पाडून मागासवर्गीयांना कमजोर कसं पाडता येईल याबाबतची ही एक राजकीय खेळी आहे. आणि या राजकीय खेळीमध्ये मातंग समाजातील काही बोटावर मोजण्या इतके लोक जे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, BJP या पक्षाशी संबंधित आहेत, ते लोकच इथे या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी काहीतरी करू इच्छित आहेत. त्यांच्या मागं मातंग समाजातील 80% लोक नाहीत. हे प्रकर्षानं सगळं दिसून येते. 59 जातीतील कुठलीही दुसरी जात त्यांच्यासोबत नाही, हेही दिसून येते. आणि हे उपवर्गीकरण होणार नाही. बौद्ध समाज मातंगाचा द्वेष करतो का? तर नाही, द्वेष करण्याचा प्रश्नच येत नाही. पण द्वेष करतो असं चित्र निर्माण करण्यात इथले राजकीय लोक किंवा त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालेली आहे. पण त्यांचा डाव हा बौद्ध समाज खोडून टाकेल. बरोबर आहे सर. आपण सांगितल्या पद्धतीनं की संबंध महाराष्ट्रामधील, संपूर्ण महाराष्ट्रामधील जे काही नवयुवक आहेत त्या प्रत्येकाला यामध्ये बहुता तरी गोवण्याचं काम हे सध्याचं शासन करत आहे. आता तरी या मीटिंग, या बैठकीचा जो सूर आहे याचा सूर तर मला असंच वाटत आहे. आणि नंतर दुसरी एक गोष्ट आपण पाहू शकत असाल की यामध्ये युवक वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्यामध्ये आणि सपोर्ट करण्यामध्येही आहे. मग येणाऱ्या काळामध्ये आपणाला महाराष्ट्रामध्ये असंही दिसून येणार आहे की तणावाचे जे काही कारणं होणार आहेत, मग त्याच्यावरती केसेस असतील म्हणा किंवा काय होत असतील, तर माझं तर संपूर्ण युवकांना असं सांगणं असेल की बाबांनो, आपण याकडे एक अभ्यासपूर्वक या नजरेनं आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि सपोर्ट असेल किंवा विरोध असेल हा संविधानिक पद्धतीनं हा असला पाहिजे. धन्यवाद सर. आपण आपला बहुमूल्य आणि खूप सुंदर अशा पद्धतीनं आपण याबद्दल आपल्यासोबत बोललात. नमस्कार.